अखेर पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लागला आहे. महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर अखेर आता सरकारने दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता झालेला आहे आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून पीक विम्याचं वितरण सध्या सुरू केलं जात आहे. हेक्टरी 28,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून जमा केली जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना खुशखबरच आली आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय त्या जिल्ह्यांची यादी सरकारने आज जाहीर केली. बघा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. तर आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा देखील होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला आणि पीक विमा वाटपाला अखेर आता मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याबद्दल सरकारने निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण आज केलं जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने काही अटी घातली आहे, त्या अटीचे पालन तुम्हाला करावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार. आणि त्यासोबत आज टोटल 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही एकदा चेक करून घ्या. जर तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया नेमकं काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब. त्यासोबत कोणकोणत्या अटी व पात्रता सरकारने घातलेली आहे अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, कित्येक वर्षांपासून आपण ज्या पैशांची सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तो पीक विमा अखेर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखर खूपच आनंद होईल, कारण की हा पीक विमा एवढ्या वर्षानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लक्षामध्ये असेल मागे तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा भरला होता. बघा, त्या पण पीक विम्याचा समावेश सरकारने यामध्ये केला आहे. आता हेक्टरी किती मिळणार, जसं की आपण मागच्या प्रमाणे सांगितलं. बघा, या ठिकाणी हेक्टरी जास्तीत जास्त 40,000 रुपयापर्यंत हेक्टरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो, बघा जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर सरकारच्या अटीचे पालन तुम्हाला करावं लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल. आता बघा, फक्त 1 वर्षाचा हा पीक विमा नाही आहे, मागील 3 वर्षाचा, म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित पैसा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आता मंजूर केला आहे आणि हा पीक विमा महाराष्ट्र राज्यामधील जे काही 39 जिल्हे आहे त्यापैकी हा पीक विमा फक्त 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा केला जाणार आहे. म्हणजे की बघा, लाखो शेतकरी बांधवांना हा पैसा आज त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमी आज दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सध्या दिलासा मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा खात्यामध्ये तर पीक विमा जमा होत आहे, परंतु सरकारने या कामासाठी मोठा तर निधी देखील मंजूर केला, परंतु बघा सर्व शेतकऱ्याला लाभ मिळत नाही. फक्त 16 जिल्ह्यामधीलच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बघा,
आता या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत आहे की नाही एकदा जाणून घ्या. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा सर्व पैसा आज येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेमध्ये आपले खाते उघडले आहे, पहा त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला आता सुरुवात झाली आहे. कारण हा सर्व पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी, बघा आपण मागे सांगितलं होतं 40,000 ते 45,000पर्यंत देखील हेक्टरी वाढू शकते. बघा तर या ठिकाणी 45,000 रुपयांपर्यंत जास्तीत जास्त हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केली जात आहे. पहा मोठी मदत आज शेतकऱ्याला मिळत आहे. आता आपण सविस्तर पाहून घेऊया की बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हा पीक विमा जमा केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एवढ्या दिवसापासून पीक विमा वाटपाला मुहूर्त लागला नव्हता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पीक विमा वाटपाला मुहूर्त लागला. बघा आता या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पैसे मिळणार आहेत ही यादी आता सरकारने जाहीर केली असून त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा वेगवेगळा शेतकऱ्याला भेटणार आहे. जर तुमचे भात पीक असेल, बघा सरकारने आता पिकांची यादी सांगायला सुरुवात केली. जर तुमचं भात पीक असेल तर 50 ते 61,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. जर तुम्ही गेल्या मागे 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये जर तुम्ही भात पीक पेरलं असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यानंतर बघा पुढचं पीक सरकारने सांगितलं आहे ते म्हणजे की नाचणी पिकासाठी 15 ते 40,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता चिंता करू नका, कारण की बघा या 16 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव आलं की सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे. चला तर ती यादी देखील पाहून घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो, पिकांची यादी महत्त्वाची आहे, कारण की कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार हे जर शेतकऱ्याला अगोदरच कळले तर शेतकऱ्याला समजेल की आम्हाला किती रक्कम आमच्या खात्यामध्ये मिळणार. आता बघा सरकारने सांगितलेलं आहे की सोयाबीन पिकवणाऱ्या माझ्या शेतकरी भावांसाठी 55,000 रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. बघा 55,000 रुपये कापूस पिकासाठी सरकारने या ठिकाणी ठरविलं आहे. बघा सरकारने सांगितलंय सोयाबीन आणि कापूस यांना 55,000 रुपयांपर्यंत निधी मिळणार. बघा आणि जर या ठिकाणी तुमचं जास्त नुकसान झालं असेल तर जास्तीत जास्त 60,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा कापूस पिकाला मिळू शकतो. परंतु बघा सोयाबीन आणि कापूस यांना 55,000 रुपयांसारखा निधी आज सरकारच्या माध्यमातून भेटला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा सर्वात महत्त्वाचं, जर काय तुम्ही तूर पीक पेरलं असेल, बघा जर तुम्ही तूर पीक पेरलं असेल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे 45,000 रुपयांपेक्षाही जास्त निधी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तूर पिकासाठी आहे. म्हणजे की जास्तीत जास्त 47,000 रुपयापर्यंत हा निधी चाललेला आहे. जर तुम्ही कोणत्याही भागामध्ये असाल तर कमीत कमी 45,000 रुपये हेक्टरी प्रमाणानुसार तूर पिकासाठी तुम्हाला निधी सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता बघा मूग पिकासाठी सरकारने सांगितलं आहे 25 ते 28,000 रुपयापर्यंत हेक्टरी वाढणार आहे. म्हणजे की आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे, कारण की 28,000 रुपयांपर्यंत मूग पिकासाठी रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की बघा जर तुम्हाला रक्कम मिळवून घ्यायची असेल तर बघा सरकारने काही कामे तुम्हाला करून घ्यायची सांगितली. त्यासोबत बघा जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर एक कार्ड तुम्हाला काढावं लागेल, फार्मर ID. बघा फार्मरची अट सरकारने घातली. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पुढचं पीक पाहून घ्या. तुमच्या खात्यामध्ये रक्कम तर जमा होणार, परंतु बघा आता या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी पिकासाठी सुद्धा 26 ते 32,000 रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांसाठी आता सरकारने गोळा केली आहे, निधी मंजूर केला आहे. बघा
तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते. तसेच उडीद, मका, भुईमूग, कांदा, तीळ या पिकांसाठी सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता भेटत आहे. बघा, 3 वर्षामध्ये कधी खूप पाऊस झाला होता, तर कधी गारपीट झाली होती, तर कधी अवकाळी वादळी वारा आला होता. अशामुळे शेतकऱ्यांचे भरपूर या ठिकाणी नुकसान झाले होते. आता आपण सर्वांनी पीक विम्याचे फॉर्म भरले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पैसे भेटले नव्हते. परंतु आता शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे काळजी करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, यादी पाहून घ्या. यादी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यादीनुसार तुम्हाला पीक विमा मिळणार. परंतु सरकारने तुम्हाला काही कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी सांगितली आहे. म्हणजे की बघा, सरकारने सांगितलं आहे कागदपत्रांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे 2 कागदपत्रे असली पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आणि सरकारने कागदपत्रांची कसून चौकशी करायला पण आता सुरुवात केली आहे. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे हे 2 कागदपत्रे असतील अशाच शेतकरी बांधवांना पीक विमा भेटणार. ते कोणते 2 कागदपत्रे आहे व्हिडिओच्या पुढं आपण पाहूनच घेणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, हा पीक विमा आज तर तुम्हाला भेटतच आहे असा ऐतिहासिक निर्णय सरकारने आज घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना कडक शब्दामध्ये आज सांगितलं आहे, एकही शेतकरी आज वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडकून न राहता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा व्हावा. बघा, असे आदेश आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आज मोठी खुशखबर आल्यासारखंच झालं आहे. आता बघा, या ठिकाणी बँकांनी सध्या दिवस रात्र काम करून आता या ठिकाणी हा सर्व पैसा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. याआधी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले. बघा, सरकारने सांगितलंय ज्याप्रमाणे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात, PM किसान योजनेचे पैसे मिळतात, अगदी त्याचप्रमाणे आता पीक विमा डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता बघा, ही प्रक्रिया डेबिटच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे थोडासा उशीर देखील लागू शकतो. शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे की बघा, आता रात्रीचा 1 वाजू किंवा 12 वाजू परंतु वितरण सुरू राहणार. कडक आदेश सरकारने दिलेले आहे. बघा, आता हा रखडलेला पीक विमा सुद्धा तुम्हाला मिळत आहे. मित्रांनो, आता यादी पाहून घ्या. सरकारने यादी जाहीर केली आणि सांगितलं आहे यादीनुसारच शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. आता बघा, गावामधील प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा, हा पैसा आज या ठिकाणी खात्यामध्ये जमा केला जात आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर बँकेमध्ये जाऊन ते काम करून घ्या, जेणेकरून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा पैसा तुमच्या खात्यामध्ये येताना कोठेच थांबणार नाही. 3 वर्षांचा हा सर्व हिशोब आज तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. बघा, हेक्टरी 45,000 रुपयांपेक्षा जास्त, म्हणजे की बघा, आता जवळपास हेक्टरी 45,000 रुपयांपुरती या ठिकाणी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी मदत तुम्हाला आज मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवस रात्र कबाड कष्ट केले होते, त्या शेतकरी बांधवांनी पीक पिकवले होते आणि त्यांचे पीक या ठिकाणी वादळी संकटामुळे उद्ध्वस्त झाले, तर त्यांना आज त्याचा मोबदला मिळत आहे. बघा, ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आनंदी आता झाले असणार. प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण सध्या आहे, कारण की हा सर्व तुमच्या हक्काचा पैसा आज तुमच्याच खात्यामध्ये जमा केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे वेळ न घालता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपले बँक शिल्लक बघा, जी काय तुमची रक्कम आहे ती तपासून घ्या.
कारण की बघा कधी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी सर्वात महत्त्वाची ठरत आहे. बघा मदतीचा लाभ घ्या, कारण हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही प्रक्रिया आता थांबणार नाही, कारण सर्व पैसे आधीच बँकेमध्ये पाठविले आहेत आणि ते आज खात्यामध्ये जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यामध्ये आता मदत होणार असून पुढील हंगामासाठी खते आणि बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला आता सावकाराकडे जाण्याची गरज उरणार नाही. कारण की बघा जो या ठिकाणी शेतकऱ्यांचा हक्काचा निधी होता तो या ठिकाणी आता शेतकऱ्याला मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, यादी पाहून घ्या. यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की जर का यादीमध्ये नाव आलं तरच आज सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आणि तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा केला जाणार. आता बघा सरकारने सांगितले, बी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्याला आता सावकाराकडे जाण्याची गरज पडू शकत नाही. आणि त्यासोबत या ठिकाणी सरकारने आता जिल्ह्यांची यादी जाहीर केली. आता त्या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. बघा त्यानंतर येतोय नाशिक जिल्हा, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर आणि सातारा. बघा सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आल्यासारखंच आहे. कारण की बघा हा पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं आहे ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होतोय त्या जिल्ह्यामध्ये बघा यवतमाळ, परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर बघा या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हा पैसा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. सरकारने पीक विमा कंपन्यांना सुद्धा स्पष्ट ताकीद दिली आहे की बघा हे पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये जमा केली जावी. आता बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी खात्यामध्ये रक्कम तर तुम्हाला थेट तुमच्याच खात्यामध्ये मिळणार, परंतु बघा जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल बघा तर चिंता करू नका, कारण की सरकारने सांगितले आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळणार. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकऱ्याला निधी मिळणार नाही, कारण की 2 कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा कोणते आहेत ते 2 कागदपत्रे, तर पहिलं कागदपत्र आहे फार्मर आय डी. बघा फार्मर आय डी तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार. आणि दुसरं एक कागदपत्र सरकारने सांगितलं आहे ते म्हणजे की तुमचं वार्षिक उत्पन्न. आता सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार नाही. बघा तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे तरच तुम्हाला पीक विमा मिळणार. आता शेतकरी बांधवांनो, बघा ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि जर पुढे देखील तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट बघायचे असतील तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला लाईक करा, त्यानंतर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.